शिवसेना ठाकरे गठ के वजह से स्पर्धा परीक्षा के छात्रों को मिली राहत। स्वर्गीय माजी सांसद प्रकाश परांजपे अभ्यासिका केंद्र का संचालन नगरपालिका करेगी। अभ्यासिका केंद्र को एक निजी संस्थान को चलाने के लिए दिया गया था। एक निजी संस्थान को दिया गया अभ्यासिका केंद्र अब कल्याण डोंबिवली नगरपालिका द्वारा चलाया जाएगा और प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे छात्रों को शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के पदाधिकारियों द्वारा की गई मध्यस्थता से राहत मिली है। कल्याण डोंबिवली नगरपालिका के स्वामित्व वाले सहजानंद चौक स्थित स्वर्गीय प्रकाश परांजपे अभ्यासिका केंद्र को नगरपालिका ने एक निजी संस्थान को दे दिया था। इस निजी संस्थान ने मनमाने ढंग से इस अध्ययन केंद्र की फीस, जो कि मात्र 200 रुपये है, बढ़ाने की घोषणा कर दी। चूंकि यहाँ पढ़ने आने वाले सभी छात्र गरीब परिवारों से हैं, इसलिए वे यह बढ़ी हुई फीस नहीं दे सकते थे। इस संबंध में इन छात्रों ने शिवसेना ठाकरे गठ के सभा सह संयोजक रूपेश भोई से संपर्क किया और इस मामले में न्याय की मांग की। इसके बाद रूपेश भोई शिवसेना पदाधिकारियों और छात्रों के साथ केडीएमसी मुख्यालय गए और अतिरिक्त आयुक्त योगेश गोसे से मुलाकात की और छात्रों की शिकायतें रखीं। अभ्यासिका केंद्र में प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे सभी छात्र गरीब परिवारों से हैं और बेहद दयनीय परिस्थितियों में पढ़ाई कर रहे हैं। इस अध्ययन केंद्र में टूटी कुर्सियां, पीने के पानी की सुविधा न होना और शौचालय के टूटे दरवाजे जैसी कई समस्याएं हैं। मनपा द्वारा इस अभ्यासिका केंद्र की मरम्मत करवाने के बजाय मनपा ने एक निजी संस्था को यह अभ्यासिका केंद्र चलाने की अनुमति दे दी। इस निजी संस्था ने पहले इस अभ्यासिका केंद्र पर कब्जा कर लिया और नवीनीकरण के नाम पर कुछ दिनों के लिए अभ्यासिका केंद्र बंद करने का नोटिस चिपका दिया। साथ ही 200 रुपये के मामूली शुल्क को कई गुना बढ़ाने की भी घोषणा की। रूपेश भोई ने ये सारी बातें अतिरिक्त आयुक्त के सामने रखी और मनपा द्वारा इस अभ्यासिका केंद्र का संचालन करने की मांग की। इस पर सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए अतिरिक्त आयुक्त योगेश गोसे ने उपस्थित शिवसेना पदाधिकारियों सहित छात्रों को आश्वासन दिया कि वह इस अभ्यासिका केंद्र में आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराएंगे। छात्रों ने न्याय मिलने पर रूपेश भोई का आभार व्यक्त किया है। आम्ही सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत बसणारे विद्यार्थी आहोत। तर आमच्या येथील अभ्यासिका जी बाटा शोरूमच्या खाली आहे, तर ती काही दिवसापूर्वी खाजगीकरण होणार आहे असं तिथं वारं वाहिले होतं। तर ती न्यूज घेऊन आम्ही येथील उबाठा गटाचे नेते रुपेश भोईर साहेब यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी योग्य रीतीने येथील केडीएमसी काय नेमका समस्या काय आली तिथे आणि काय प्रॉब्लेम तेथे आम्ही रोज बसायचो आणि आम्हाला 200 रुपये फी होती। परंतु 2-3 दिवसापासून तेथे एक बोर्ड लावण्यात आला की येथील अभ्यासिका ही खाजगीकरण होणार आहे आणि ती खाजगीकरण झाल्यावर आम्ही जुन्या अभ्यासिका बघितलेल्या आहेत की तिथे 1000 ते 1200 रुपये फी खाजगीकरणामुळे केलेली आहे। तर आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं। आम्ही गोरगरिबांची मुलं असून आम्ही अभ्यास करण्यासाठी तिथे येत आहे आणि तिथे खाजगीकरण झालं तर आमचं खूप नुकसान झालं असतं। त्यामुळे आम्ही सर्वांनी येऊन हा प्रॉब्लेम समजावून सांगितला आणि त्यांनी उपायुक्तांशी भेटून योग्य रीतीने न्याय मिळवून दिला। त्याबद्दल आम्ही सर्वांचं आभार मानत आहोत। कैलासवासी प्रकाश परांजपे वाचनालय अभ्यासिका गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेतर्फे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत दिली जात होती। नाम मात्र त्यांच्याकडनं फक्त 200 रुपये घेत होते, कारण त्याचं मेंटेनन्स वगैरे लागतं। परंतु आता काही कालावधीनंतर एक ठेकेदार या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ठेका दिला असं आम्हाला कळलं। ते कळल्यानंतर आम्ही या ठिकाणचे असलेले सन्माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब यांना भेटलो। त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली की आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आमच्या शहराचं नाव मोठं आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं नाव मोठं होतंय। कारण का यातून या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मुलं सगळी त्या ठिकाणी जात होती। बऱ्याचशा मुलांची या ठिकाणी आर्थिकरित्या परिस्थिती नाही आणि त्यामुळे प्रत्येक अभ्यास करू शकतात, परंतु घरच्या अडचणी असतात, छोट्या घर असतात। त्याकरता महापालिकेने एक चांगला उपक्रम राबवला होता, पण त्याला त्या ठिकाणी कुठेतरी मला वाटतं थोडंफार पुष्टीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं। ठेकेदार नेमला गेला होता, तो ठेकेदार त्या ठिकाणी बळजबरी करून विद्यार्थ्यांना नाही त्या तऱ्हेने त्या ठिकाणी बोलून सांगितलं का तुम्ही या ठिकाणी काय ना आम्ही महापालिकेचा ठेका घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी पैसे आकारणार होते। हे बाब कळल्यानंतर आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत रुपेश भोईर यांच्याकडे सगळे विद्यार्थी आले। विद्यार्थी आल्यानंतर रुपेश भोईरांनी ही सगळी या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली। ऐकून घेतल्यानंतर त्यांनी शहर शाखेबरोबर संवाद साधला आणि सगळं सांगितलं असं अशा पद्धतीचं साहेब एक काम आहे आणि विद्यार्थी त्यापासून अभ्यासापासून वंचित होत आहे। आज
अभ्यासापासून वंचित होत्यानंतर मी बोललो का, आता पण त्यांनी सगळी परिस्थिती मला सांगितली. ही सांगितल्यानंतर आम्ही त्यांना एक पत्र दिला आता आणि अतिरिक्त आयुक्तांना भेटलो. त्यांनीही जवळजवळ अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी मोफत अभ्यासिका चालू केलेली आहे. मग सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रामध्ये जर मोफत विद्यार्थ्यांसाठी जर अभ्यासिका या ठिकाणी होत असेल, मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चाललेली असलेली ही अभ्यासिका बंद करण्याचा जो काय डाव या ठिकाणच्या प्रशासनाने केला असेल, त्या प्रशासनाचा सर्वप्रथम मी निषेध करतो. प्रकाश परांजपे साहेबांच्या नावानं जी आपली ही आहे वाचनालय आहे, त्या वाचनालयामध्ये बऱ्याचशा असुविधा आहेत. त्याच्यामुळं आपण त्याची सध्या निविदा काढून चालवण्यासाठी देण्याचं आमचं प्रयोजन आहे त्याच्यामध्ये. तर त्या प्रयोजनाच्या याच्यानुसार त्या ठिकाणी काही दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणार होती. त्यासाठी लायब्ररी बंद काही दिवस ठेवणं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर विद्यार्थी आणि रुपेश भोईर हे आले होते. त्यांनी आम्हाला अशी विनंती केली की ही ग्रंथालय आता बंद करू नका, काही दिवस अभ्यासिका बंद करू नका, मुलांच्या काही परीक्षा आहेत वाटतं, आणि त्याचबरोबर ही महापालिकेतर्फे चालवावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे. तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आपण निश्चित विचार करू आणि काय त्याच्यातली आवश्यक आणि सकारात्मक मागणी असेल तर त्याप्रमाणे पालिका निश्चित कारवाई करेल. शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।